आपल्याला साधारणतः एक 3 आठवड्यापूर्वी सोलापूर शहरामध्ये अतिशय जोरदार पाऊस झाला. त्यामुळं आपल्याकडं शहरात पूर्वी जे पारंपरिक असलेले नाले होते, तर वेगवेगळ्या कारणामुळं त्यात बरेचसे लोकांनी जे नाले आहेत ते वळवल्याचं निदर्शनात आलं, किंवा काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्यामुळं त्या पाण्याला जे आपण जसे पावसाळी नाले असतात ते तशी आपल्या नकाशावर त्याची नोंद नाही आहे. त्यामुळं आता जो ड्राफ्ट DPMचा जो फायनल होत आहे त्याचा नकाशा अंतिम टप्प्यामध्ये आहे. तर तो आम्ही आता आमच्या पूर्ण जे बांधकाम विभागाचे ज्युनियर इंजिनियर आहेत आणि त्याचबरोबर आमचे आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे तो त्यांच्यामार्फत नाल्यांचं आखणी करून पाणी नैसर्गिकरित्या जे पाणी आहे ते वाहून जाण्यासाठी जे नाले आहेत ते मार्क करणे आणि त्याच्यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन तयार करणे. त्याच्यामध्ये अगदी प्रॉपर्टी वाईज याच्यामध्ये कोणाच्या प्रॉपर्टीमधून नाला जाईल आणि ते साधारणतः किती रुंदीचा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करून साधारणतः किती पाऊस पडू शकतो मॅक्सिमम